नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं आपण नेहमी म्हणतो. खरंच आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. पण काही वेळेला आपणच या आरोग्यामध्ये अडथळे ठरणारे आजार किंवा रोग हे स्वतःहून ओढवून घेत असतो. आपली चुकीची जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव किंवा चुकीचा आहार यामुळे अनेक रोग हे आपण ओढवून घेतो. पण प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे, काही आजार किंवा काही रोग हे असे आहेत की जे आनुवंशिकतेमुळे येतात. त्याच्यात आपला काहीच हात नसतो. म्हणजेच काय, तर आपल्या आधीच्या पिढ्या किंवा आपले आईवडील यांना तो जर आजार असेल, तो जर रोग असेल, तर तो पुढच्या पिढीमध्ये सुद्धा संक्रमित होतो. त्यालाच आनुवंशिक आजार असं म्हणतात. म्हणजे जसं आईवडिलांकडनं चांगले गुण, चांगले संस्कार, चांगल्या सवयी येतात, त्याचप्रमाणे काही रोग किंवा आजार हे सुद्धा पुढच्या पिढीला संक्रमित होत असतात, ज्याला आपण आनुवंशिक आजार असं म्हणतो. आणि लहान मुलांमधले आनुवंशिक आजार म्हणजे नेमके काय असतात, त्याची लक्षणं काय, त्याची कारणं काय आणि त्यावर उपचार नेमके कोणत्या पद्धतीने केले जातात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण खास मान्यवर डॉक्टरांना निमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर प्रगती कामत. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रगती कामत या बीजे मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बालरोग चिकित्साशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण वैदेही मेडिकल कॉलेज बेंगलोर इथे घेतलेलं आहे आणि MDचं शिक्षण हे बीजे वैद्यकीय महाविद्यालयातच घेतलेलं आहे. त्यांचे विशेष अभ्यासाचे आणि संशोधनाचे असे जे विषय आहेत ते म्हणजे बालक्षयरोग, क्लिनिकल जेनेटिक्स, पेडियाट्रिक इन्फेक्शन्स डिसीजेस आणि डेव्हलपमेंटल पेडियाट्रिक या विषयांवर त्यांचं विशेष संशोधन आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून हे जे लहान मुलांमध्ये आढळणारे आनुवंशिक आजार आहेत त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर, आपल्या या विषयाकडे वळताना मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे, जो आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतो, की जनुक म्हणजे नेमकं काय किंवा गुणसूत्र म्हणजे नेमकं काय आणि याच्यामध्ये काय साधर्म्य आहे. आपलं शरीर जे आहे ते आपल्या शरीरामध्ये पेश्या असतात, म्हणजे पेशांमधनंच आपलं शरीर हे बनलेलं असतं. बरोबर. तर पेशांमध्ये काय घटक असतात त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. तर क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र आणि क्रोमोझोमचा एक भाग असतो ते आहे जनुक, त्याला आपण सामान्य शब्दामध्ये जीन असं म्हणतो. तर हे जे जनुके आहेत त्याच्यामध्ये आपली शरीराची सगळी माहिती, आयुष्यभराची माहिती साठवलेली असते. म्हणजे आपलं शरीर कसं चालवायचं, आपलं त्वचेचं रंग, आपली उंची, आपलं डोळ्याचं रंग, आपण जे खातो पदार्थ म्हणजे त्याच्यात जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे सगळं घटक असतात, त्याचं पचन कसं होतं हे सुद्धा आपले जनुके असं ठरवतात. पण मग आता तुम्ही जसं सांगितलं यातला फरक काय, तर ही जी जनुक आहेत तर त्यांचं कार्य नेमकं कसं चालतं किंवा आपल्या शरीरात ते काय काम करत असतात? असं अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांचं मेन काम हेच असतो की ते आपल्या शरीरातले जे पचन शक्ती आहे, पचन करण्याचं प्रक्रिया आहे ते ठरवतं. शरीर जसं आपलं दिसतो तेच मेन त्याचं रोल असतो, ते ठरवण्यात त्याचा रोल असतो. तर आपल्याला काही जनुके आपल्या आईकडनं मिळतात आणि काही जनुके आपल्याला आपल्या वडिलांकडनं मिळत असतात. तर जे काय इन्फॉर्मेशन ह्या जनुक्यांमध्ये असतं तर हे आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यावरच पूर्ण ठरवलेलं असतं. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आई वडिलांकडनं म्हणजे आपल्या आधीच्या पिढीकडनं आपल्याला ही येत असतं आणि बरंचसं आपल्या शरीराचं जे काही घटक आहेत किंवा कार्य आहे
ते याच्यावरच अवलंबून असतं, ज्याला आपण आहेत. जीन्स असं जीन्स म्हणतो किंवा असं जनुक असं म्हणतो. बरोबर आहे. पण मग आता मगाशी मी जसा उल्लेख केला की आपल्याला जे आजार होतात तर त्यातले काही जे आजार हे जनुकीय किंवा आता अनुवंशिक ज्याला आपण म्हणतो, तर हे नेमके काय असतात किंवा हे जे जनुकीय आजार आपण म्हणतात ते कशामुळे होतात? तर हे जनुक जे आहे ते एका ठराविक प्रमाणे किंवा त्याचं जे कोडिंग असतो ते एक ठराविक प्रमाणे व्हायला पाहिजे असतं. बरं. आणि जर ह्याच्यामध्ये काही चूक झाली किंवा त्याच्यात काही दोष उत्पन्न झालं तर ते बिघडू शकतं, म्हणजे ते जे कोडिंग करतं ते चुकीचं होऊ शकतं. बरं. आणि मग जर चुकीचं झालं मग ते आजारांचे लक्षण जे असतात ते मग लहान मुलांमध्ये ते दिसून येऊ शकतात. आणि हे जे आजार असतात ते जन्मतःच असतात, म्हणजे ते जन्मजात आजार असतात जे जन्मतः दिसू शकतात किंवा नंतर जेव्हा जसं जसं मुलं मोठे होतात तेव्हा हे लक्षणे दिसून येऊ शकतात. आणि हे आजार जे आहे ते बाळाचं आयुष्यभर त्याच्यासोबत आजार राहतो. लहान बाळाच्या जन्मानंतर हे हळूहळू दिसायला लागतात. हो, किंवा जन्मतः पण ह्याचे लक्षणं दिसून येऊ शकतात. म्हणजे जर जास्त प्रमाणात जर चूक झाली असेल किंवा गुणसूत्रांमध्ये जर जास्त दोष असेल तर ते जन्मतःच दिसून येतात. पण जर कमी प्रमाणात असेल तर त्याचे लक्षणं नंतर सुद्धा दिसून येऊ शकतात. हल्लीच्या काळात असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की हृदयविकार किंवा आपलं जे ब्लड प्रेशर आहे किंवा जे डायबिटीस मधुमेह ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा त्याला सुद्धा आपण म्हणतोय की हे जेनेटिकली लिंक्ड आहेत. हे पण आपल्या आई वडिलांकडनं पुढच्या पिढीला आधीच्या पिढीकडनं येऊ शकतात. अँड त्याच्यामध्ये जे आपलं सध्याचं लाईफस्टाईल म्हणजे आपण जसं जगतोय, जसं आपलं फूड आहे किंवा आपण जे खातो आणि जर आपण जसं व्यायाम करतो हे सुद्धा गोष्टी त्याला म्हणजे आजारपणामध्ये दिसून येऊ शकतात. बरोबर बरोबर. तुम्ही जे म्हटलात की जनुकांमध्ये कोडिंग चुकलं हो तर हे आजार होतात. हो. पण मग ते डॉक्टरांना कळण्यासाठी त्या बाळाच्या जन्माच्या आधी काही आपल्याला कळू शकतात का? हो, हे कळू शकतात. शक्यतो हे गर्भधारण करायच्या आधी काही तपासण्या असतात किंवा गर्भधारण केल्यावर काही आठवड्यांमध्ये लवकर हे जर तपासण्या केले तर आपल्याला हे मुलांना ते आजार होऊ शकतो का ह्याचं आपल्याला कळू शकतं. तर हे जे तपासण्या असतात ते एकदम सरळ सोपं सोनोग्राफी पासून ते एकदम अतिविशिष्ट तपासणी ज्याला आपण स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणतोय, म्हणजे जसं नाळेतलं बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा नाळेतलं रक्त काढून त्याची तपासणी आपण करू शकतो. तर इथपर्यंत आता तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. तर इथून आपल्याला आजाराचं निदान हे कळू शकतो. तर ह्याच्यासाठी जे आहे तर कधी करायचे हे तपासण्या, कोणी करायचे, प्रत्येक गरोदर मातेनी करायचं का, ते ह्याच्यासाठी आपल्याला जे तज्ञ डॉक्टर आहेत हे रोग तज्ञ असू शकतात किंवा जनुकांचे स्पेशल डॉक्टर असतात, त्याला आपण जेनेटिसिस्ट म्हणतो किंवा फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणतो. त्यांचं समुपदेशन किंवा त्यांचं आदेशानुसार आपण हे तपासण्या करू शकतो. वा वा वा. पण म्हणजे हे गर्भधारणेच्या आधी कळू शकतात आणि गर्भधारणेनंतरही कळू शकतात. बरोबर आहे. मला एक असा एक छोटा प्रश्न येतो, हे सगळं तुमचं जेव्हा मी ऐकते की जनुक त्याचं कोडिंग बदलणं किंवा हे आजार पोटात असतानाच होऊ शकतात, तर आपल्याकडे काही समाजामध्ये नात्यांमध्ये लग्न करण्याची एक पद्धत असते आणि काही ठिकाणी आपण असं म्हणतो की नात्यांमध्ये लग्न करू नये. ह्या सगळ्याचा या जनुकीय आजारांशी काही संबंध आहे का? 100% संबंध आहे. तर जर नात्यात लग्न होतात म्हणजे काही समाजांमध्ये किंवा भारतातल्या बरेच भागांमध्ये असं दिसून येते की नात्यात लग्न होतात, तर ह्यांच्यामध्ये जर नात्यात लग्न झालं तर जनुक जे शेअर होतात ज्या मुलांमध्ये ते जास्त प्रमाणात शेअर होतात एकसारखे जनुके. आणि जर ते दोषित जनुके असतील तर मग ते आजाराचं प्रमाण बरंच पट्टीने म्हणजे दुप्पट किंवा तिप्पट पट्टीने ह्या समाजांमध्ये किंवा भारतातले काही भागांमध्ये हे अनुवंशिक आजारांचे लक्षण दिसून येतात. बरोबर. पण म्हणजे नात्यामध्ये लग्न करणं हे या आजारांच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही. बरोबर. बर बर बर. पण मग जेव्हा आपण या जनुकीय आजारांचा किंवा अनुवंशिक आजारांचा विचार करतो, तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम्स हे जसे येतात ते म्हणजे त्याची गंभीरता वाढत जाते. आणि आणखी पण या व्यतिरिक्त काही कोणते आजार आहेत?
या व्यतिरिक्त जे आपण सर्वसामान्य किंवा मोस्ट कॉमनली जे आपण बघतो आहे ते आहे लहान मुलांमध्ये जे आपण बघतो ते आहे थॅलेसिमिया. थॅलेसिमिया म्हणजे एक असा आजार आहे की त्याच्यामध्ये मुलांची रक्ताची कमतरता होते. तर ह्या मुलांना वारंवार रक्त चढवावे लागते, म्हणजे त्यांचं रक्त दूषित असतं, त्याच्यामुळे ह्यांना वारंवार रक्त चढवावे लागते. अजून दुसरं जे कॉमनली किंवा सामान्यतः आपल्याला दिसून येते त्याला आपण म्हणतो डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम. तर ह्याच्यामध्ये ते एक एक्स्ट्रा जनुक बाळाच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा जनुक एक असल्यामुळे ते आजाराचे लक्षण दिसतात. तर ह्या मुलांची बुद्धीची विकास नॉर्मल मुलांसारखी नसते, त्यांची शरीराची वाढ पण इतर मुलांपेक्षा ते मागे पडतात. असे लक्षणं आपल्याला लहान मुलांमध्ये दिसून येऊ शकतात. अजून बरेच प्रकारचे अनुवंशिक आजार आहे आणि प्रत्येक आजारचं लक्षण वेगळे वेगळे प्रकारचे. साधारण नावं काय आहेत म्हणजे त्यांची? सिकल सेल एनिमिया, मग ऑर्गॅनिक ऍसिडिमियाज, म्युकोपॉलिसॅकरायडोसिस, तर असे बरेच प्रकारचे आजार कॉमनली आपल्याला दिसून येऊ शकतात. ओके. पण म्हणजे प्रामुख्याने थॅलेसेमिया आणि डाऊन सिंड्रोम हे आपल्याला अनुवंशिक आजार लहान मुलांमध्ये दिसतात. ओके. प्रेक्षक हो, लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या या अनुवंशिक आजारांबद्दल आपण चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. आरोग्य संपदामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर प्रगती कामत यांच्याशी. लहान मुलांमध्ये जे अनुवंशिक आजार होतात त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतोय. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की रक्तदाब, मधुमेह हे सुद्धा अनुवंशिक आजार आहेत, पण लहान मुलांमध्ये जे प्रामुख्याने आढळून येतात ते म्हणजे थॅलेसेमिया आणि डाऊन सिंड्रोम. आम्हाला या आजारांबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का? थॅलेसिमिया हे जे आजार आहे हा अनुवंशिक आजार असतो आणि हे आई वडिलांकडनं मुलांमध्ये येत असतो. तर हे जर नात्यात लग्न झालं आणि काही समाजांमध्ये हा जो आजार आहे हा जास्त दिसून येत असतो. तर आई किंवा वडील त्यांच्यामध्ये हा दोषित जनुक असतो, पण त्यांच्यामध्ये त्याचे लक्षणं कदाचित दिसून आले नसतात किंवा त्यांना त्याचा त्रास जाणवलेला नसतो. तर हे जे आई वडील असतात त्यांना आपण वाहक किंवा कॅरियर असं म्हणतोय. तर एक दोषित जनुक आईकडनं आलं आणि एक दोषित जनुक जर वडिलांकडनं आलं तर ते डबल मायनस म्हणजे बाळांमध्ये मायनस मायनस होतं. तर हा मायनस मायनस झाल्यामुळे बाळांमध्ये ते आजाराचे लक्षण दिसून येतात. तर थॅलेसिमियामध्ये मुलांचं रक्त जे असतो ते लवकर कमी होत असतो. म्हणजे जे आपलं नॉर्मल रक्ताचे पेश्या असतात ह्यांचं आयुष्य किमान 3 महिन्याचं असतो, पण थॅलेसिमियाच्या मुलांचं रक्त पेशांचं लाल पेशांचं आयुष्य फक्त 1 महिन्याचं असतो. तर त्याच्यामुळे हे मुलांना वारंवार रक्त लागणं, पोटावर सूज येणे, पांतडीवर सूज येणे किंवा लिव्हरवर सूज येणे असे त्रास होऊ शकतात. बर. आणि म्हणजे हे तुम्ही आता थॅलेसेमिया बद्दल बोललात, पण मग डाऊन सिंड्रोम हाही आजार अशाच पद्धतीची लक्षणं सांगतो का, कसं आहे? नाही, डाऊन सिंड्रोम तो एक वेगळ्या प्रकारचा आजार असतो. तो असं मानलं जातं किंवा असं स्टडीज बरेच संशोधनामध्ये असं दिसून आले की जर आईचं वय जास्त असेल, मोर दॅन 30 इयर्स ऑफ एज, तर ह्या आजाराचं प्रमाण जास्त मुलांमध्ये दिसून येऊ शकतोय. एल्डरली प्रायमी ग्रॅव्हिडा किंवा एल्डरली मदर जर असेल तर त्यांच्यामध्ये ह्या मुलांचं प्रमाण जास्त असं जन्माला येऊ शकतात. तर ह्या मुलांना आपण जन्मता बघितलं तर त्यांचे चेहरा एक वेगळ्या प्रकारे दिसतोय. म्हणजे जर आपण 10 डाऊन सिंड्रोमचे मुलं बघितले ते एकसारखे दिसणार आहे आपल्याला, म्हणजे त्याचे आई वडील कोण आहे म्हणजे किंवा आई किंवा वडिलांसारखे दिसणार नाही. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याच्या लक्षणावर पण आपण ओळखू शकतो की कदाचित या मुलाला डाऊन सिंड्रोमचा आजार असू शकतो. चेहऱ्याची ठेवणच वेगळी असते, एकदम वेगळी असते. तर 10 जर मुले आपल्याला समोर उभे असतील डाऊन सिंड्रोमचे ते एकसारखे दिसणारे. आणि हे फक्त बाहेरील चेहऱ्यावरनं नाही पण आतमध्ये पण, म्हणजे शरीरात पण आतून त्यांना त्रास असतात. जसं की हृदयामध्ये छिद्र असणे, किडनीचा त्रास असणे किंवा आतड्यांमध्ये त्रास असणं, थायरॉइडचा त्रास असणं, तर हे सगळे लक्षणं डाऊन सिंड्रोमच्या मुलांमध्ये दिसून येऊ शकतात. पण मग त्यांच्या बुद्धीमध्ये पण हे असतं? बुद्धीचा विकास पण इतर मुलांपेक्षा कमीच असतोय. तर ह्या मुलांसाठी आपण वेगळ्या पद्धती त्यांचं शिक्षण किंवा त्यांची वाढ हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायची गरज लागते. अगदी खरं आहे.
आणखी एक तुम्ही आता महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, जसं आपण मगाशी म्हणलं की नात्यांमध्ये लग्न करणं हे जसं या अनुवंशिक आजारांच्या दृष्टीने एक मोठा रिस्क फॅक्टर आहे, त्याचप्रमाणे तुम्ही आता म्हणलात की आईचं वय जर जास्त असेल तर हा धोका होऊ शकतो. त्याला आपण म्हणतोय हाय रिस्क प्रेग्नन्सी. म्हणजे जसं जसं आईचं वय वाढत जातं तसं तसं हा डाऊन सिंड्रोमचा आजार तर त्याचं प्रमाण पण जास्त प्रमाणे वाढत जातो. तर एका ठराविक वयानंतर हे डाऊन सिंड्रोमसाठी टेस्ट कंपल्सरी आपल्याला आईमध्ये करायलाच लागतं, म्हणजे जेव्हा आई गरोदर असते त्यावेळेला. बरोबर बरोबर. हे सगळं ऐकताना असं वाटतं की तुम्ही म्हणालात की भारतामध्ये अजूनही नात्यांमध्ये लग्न करण्याचं प्रमाण आहे किंवा काही समाजांमध्ये आहे, तर संपूर्ण आढावा घेताना भारताच्या दृष्टीने या आजारांचं प्रमाण कुठे कुठे कसं कसं दिसतं, आणि दुसरा त्याच्यातच एक उपप्रश्न की मग ग्रामीण शहरी भागांमध्ये काही वेगळं प्रमाण दिसतं का आपल्याला? हा आजार असं जे संशोधन केलेले आहे त्याच्यामध्ये असं कळलंय की जर 20 मुलं जन्माला येतात एका वेळेला तर त्या 20 मुलांपेक्षा एका मुलांमध्ये कुठल्या तरी अनुवंशिक आजाराचं लक्षण दिसून येऊ शकतं. दर 20 मुलांमागे एक मुलाला अनुवंशिक आजाराचं लक्षण असू शकतं. तर हे आजार वेगळे वेगळे प्रकारचे विविध प्रकारचे असतात आणि विविध भागामध्ये विविध प्रकारचे आपल्याला आजार दिसून येतात. जरी हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस इतके जास्त नसतील अनुवंशिक आजार, तरी ह्याचं प्रमाण भरपूर आहे आपल्या समाजामध्ये. आणि आत्ता जे आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे वाढ झालेली आहे त्याच्यामुळे हे आजारांचं निदान आपल्याला लवकर आणि अचूक पद्धतीने करता येत आहे. आधीच्या काळात हे सगळं शक्य नव्हतं. अजून सुद्धा भारतामध्ये जसं तुम्ही सांगितलं ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे कदाचित लोकांना ह्याचे लक्षणं माहिती नाहीयेत किंवा त्यांना तपासण्या करता येत नाहीये, तर हे आजार आहे असं समजून येत नाही. तर भारतातले बरेच भागांमध्ये अजून सुद्धा हे आजार असू शकतात. तर आपल्याकडे किंवा आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा टर्शरी केअर सेंटर जे आपण म्हणतोय तिथं जे रुग्ण पोचतात ते फक्त टिप ऑफ द आईसबर्ग, म्हणजे जे जास्त आईसबर्ग आहे ते पाण्याच्या खाली आहे. म्हणजे समाजामध्ये हे जे रुग्ण आहे दुप्पट किंवा तिप्पट पटीने जास्त असू शकतात, जे आपल्यापर्यंत पोचू शकत नाही किंवा पोचत नाहीये. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे त्यांनी तपासण्या केल्याच नाहीत तर आपल्यापर्यंत तो आकडा येणारच नाही. हाही प्रश्न. म्हणजे निदानच झालं नाही तर त्यावर उपचार कसे होणार? आणि बरेचदा असं असतो की हे जे जेनेटिक आजार असतात किंवा अनुवंशिक आजार असतात त्याला एक स्टिग्मा जे आपण म्हणतोय, म्हणजे लोकांना वाटते की असं सांगितलं तर आपल्याबद्दल काय बोलतील असं बरंच असतो. आणि बरेच वेळेला असं बघितलं गेले की प्रत्येकाला वाटते की हे आजार आईकडनंच आले. आधी मी सांगितले तुम्हाला की काही जणू की आपल्याला वडिलांकडनं येतात आणि काही आपल्याला आईंकडनं येतात, पण बाळ आईच्या पोटामध्ये असतं तर लोकांना वाटते की हे आजार आईकडनंच बाळाला झालेला आहे. फार मोठा गैरसमज आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं बरेच वेळेला आई आणि बाळ हे एक वेगळं कॉम्पोनेंट होऊन जातं आणि तिला सोडलं जातं आणि तिला एकटीला ते बाळाला एवढं सगळं त्रास घेऊन सांभाळायला लागतं. तर हे पण एक प्रॉब्लेम आहे ज्यामुळे ते आपल्याकडे येत नाही किंवा पोचत नाही. म्हणजे मला असं वाटतं अनुवंशिक आजार हा जसा त्याचा शारीरिक प्रश्न आहे तसा हा एक सामाजिक प्रश्न सुद्धा आहे की तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की समाजामध्ये आपलं हे बाळ अशा पद्धतीने लहान मूल आपलं स्वीकार होईल का नाही त्याचा, कुटुंबात, समाजात तर फार पुढची गोष्ट आहे, कुटुंबात त्याचा स्वीकार होईल का नाही, आणि जर आईलाच पूर्णतः दोषी धरलं जात असेल तर तो एक मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे याला एक सामाजिक अंग पण आहे असं मला वाटतं. सोशल अँगल जे आहे जेनेटिक डिसऑर्डर्सला हे खूप मोठं आहे. बरेच वेळेला आम्ही असं बघतोय की बरेच जेनेटिक डिसऑर्डर मध्ये त्याची ट्रीटमेंट पण कशी असते की त्याला बरेच वर्ष ट्रीटमेंट द्यावं लागतं. तर ते आई वडील थकून जातात हे ट्रीटमेंट करताना, पण त्या ह्याच्यामध्ये त्यांना खूप फायनान्शियल लॉस म्हणजे पैशाचा पण त्यांना खूप त्रास होतोय. तर ह्याच्यामुळे बरंच वाद विवाद हे सगळं त्यांच्या फॅमिलीमध्ये होतात आणि त्याच्यामुळे आई शक्यतो काय करते ते बाळाला ठेवते आणि वडील सोडून जातात असं आपण बघितले. तर आई त्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन येत असते किंवा ती त्याच्यासाठी कष्ट करत असते. तर हा एक मोठा स्टिग्मा आहे. खरंय चुकीचं आहे अगदी. आणि जसं म्हणलं की आपला हा जो कार्यक्रम आहे आरोग्य संपदा हा यासाठीच आपण केलेला आहे किंवा यासाठीच त्याचा उद्देशच हा आहे की अशा पद्धतीचे जे आरोग्यविषयक प्रश्न आहेत किंवा आरोग्यविषयक गैरसमज आहेत
ते प्रेक्षकांमध्ये जे असतील तर ते दूर होणं. आणि आज तुम्ही हा महत्त्वाचा आपल्याला संदेश दिलात की अनुवंशिक आजार हा केवळ आई त्याच्यात दोषी असते असं नाही, आणि त्याचा ॲक्सेप्टन्स हा समाजामध्ये, स्वीकार हा समाजामध्ये वाढला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही आईचा विचार केलात तेव्हा एक साधारण पालक म्हणून एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक असं येऊ शकतं की जर मला हा आजार असेल तर माझ्या पुढच्या पिढीला तो व्हायचं प्रमाण किंवा त्याची रिस्क ही असतेच का आणि नसते का, असं पण असू शकतं ना. बरोबर आहे. तर जर आई वडिलांना आजार असेल तर हे मुलांमध्ये ते होण्याचा धोका तर जास्त असतोच. बरोबर. म्हणजे आजार जर असेल आई वडिलांना, जर आई वडिलांना आजार नसेल आणि ते फक्त वाहक असतील ते आजाराचं, तर त्याचं प्रमाण वेगळं असू शकतो. म्हणजे त्याची टक्केवारी जी असते ते आजारावर अवलंबून असतं, कुठल्या प्रकारचा आजार आहे, तर ते टक्केवारी त्याची कमी जास्त असं होऊ शकते. पण बरेच असे गोष्टी असतात, जसं अगोदर मी सांगितले की जर कुटुंबामध्ये किंवा आधीच्या पिढ्यांमध्ये असं जर असेल, म्हणजे कुटुंबाच्या इतिहासामध्ये जर असं असेल किंवा पर्यावरणीय कारणांमुळे सुद्धा हे आजार होण्याची शक्यता असते. पर्यावरणीय कारण म्हणजे कुठले कुठले असतात, ज्याला आपण म्हणतोय रेडिएशन, एक्सपोजर टू रेडिएशन. आता रेडिएशन म्हणजे कोणाला किती रेडिएशनचं एक्सपोजर होतोय किंवा कुठं होतोय ह्याचं काही प्रमाण कोणाला ठरवता येत नाहीये. दुसरं म्हणजे काय घातक रासायनिक पदार्थ असेल, जसं केमिकल्स आपण म्हणतोय, जे हल्ली आपण बरेच फास्ट फूड खातोय किंवा प्रिझर्वेटिव्स असलेले जेवण किंवा खाणं बाहेरचं असतं, किंवा फर्टिलायझर्स मध्ये सुद्धा, खतांमध्ये सुद्धा केमिकल्स असतात. तर हे पण एक कारण असू शकतात ज्यामुळे जेनेटिक आजार असं होऊ शकतात. अजून काय आहे म्हणजे ते म्युटेशन्स जे होतात, ज्याला आपण म्हणतोय उत्परिवर्तन, ते हे सगळं ह्या कारणांमुळे होतात. आणि जरी आई वडिलांचे जणुके चांगले असतील तरी लहान मुलांमध्ये ह्याचे लक्षण दिसून येतात. तर कोणाला असं होईल हा आजार हे सांगणं फार कठीण आहे. प्रेक्षक हो, आपल्याला ही माहिती मिळते की अनुवंशिक आजार हे जसे आपल्या आधीच्या पिढ्यांमधनं आलेले असतात, त्याचप्रमाणे त्याच्या मागे काही पर्यावरणीय कारणं सुद्धा असू शकतात. त्यामुळे आपण असं ठोस सांगू शकत नाही की केवळ आणि केवळ याच कारणामुळे तो आजार झाला. आपण ही माहिती घेणारच आहोत पुढे, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय की लहान मुलांमध्ये जे अनुवंशिक आजार दिसून येतात ते नेमके कशामुळे असतात, त्यांचे प्रकार काय आहेत, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रगती कामत. डॉक्टर, तुम्ही एक महत्त्वाची माहिती दिलीत की अनुवंशिक आजारांचं कारण हे फक्त त्यांचे आई वडिलांकडनं आलेलं नसतं, तर काही वेळेला कदाचित ते पर्यावरणीय कारण असू शकतं, आणखी काही कारणं ही म्हणजे रेडिएशन सारखं तुम्ही सांगितलं. तर या व्यतिरिक्त आणखी काही कारणं अनुवंशिक आजारांची आहेत का? हो, अजून जे कारण दिसून येतात ते आहे औषधं. जर गरोदर मातेने कुठल्याही प्रकारचे औषधं घेतलेत त्याला आपण म्हणतो टेरेटोजेनिक ड्रग्स. काही औषधं प्रेग्नन्सीमध्ये घेणं हे सेफ असतात आणि काही औषधं हे सेफ नसतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होते की जोपर्यंत ते आईला कळते की ती गरोदर आहे तर पहिला दुसरा महिना असं गेलेला असतो आणि ती ऑलरेडी म्हणजे ती त्या औषध ऑलरेडी घेत असते. तर ह्याच्यामुळे ते बाळामध्ये ते व्यंग्य किंवा ते आजार दिसून येऊ शकतात. तर हे आहे काय काय फिटसाठी घेणारे औषध, फिटच्या आजारासाठी घेणारे औषध, किंवा काय रक्त पातळ करण्याचे औषधं जे असतात ते काही औषधं आहेत जे बाळांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा व्यंग्य दाखवू शकतात. म्हणजे एक मुद्दा परत अधोरेखित होतो याच्यामुळे की आईने किंवा पालकांनी एकंदरीत गर्भधारणेपूर्वी काळजी घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. तर त्याला आपण आता आम्ही तर असं म्हणतोय की गर्भधारण करायच्या आधीच आई आणि वडील दोघांनी समुपदेशन किंवा काउन्सिलिंग घ्यावं. त्याला आपण म्हणतोय प्री नेटल काउन्सिलिंग. म्हणजे गर्भधारण करायच्या आधी जे काउन्सिलिंग असतं त्याला आपण प्री नेटल काउन्सिलिंग म्हणतो. आणि जे लग्न व्हायच्या आधी जे काउन्सिलिंग असतं, जर लग्न नात्यात होत असेल तर त्याला आपण म्हणतो प्री मॅरायटल काउन्सिलिंग. जर कोणाच्या घरामध्ये काय अनुवंशिक आजार असतील तर. आणि हे प्री नेटल काउन्सिलिंगमध्ये आपल्याला जास्त कळते की कोणामध्ये काय आजार आहे किंवा घरांमध्ये कोणाला काय आजार आहे का.
तर हे काउन्सिलिंग करून आपण ठरवू शकतो की ह्यांना काही तपासण्या करायचे का, ह्यांना काही औषधं सुरू असतील ते औषधं बंद करायचे का, बंद करून बदलून द्यायचे का औषधं, किंवा अजून काही औषधं द्यायचे का ज्यामुळे ते पुढच्या पिढीला किंवा पुढच्या होणाऱ्या मुलांमध्ये हे रिस्क होणार नाही किंवा अनुवंशिक आजार होणार नाही. खरंय खरंय. आता तुम्ही हे सगळे सांगितलेले जे नावं आहेत या रोगांची, तर याची लक्षणं काय असतात आणि ती त्या त्या रोगानुसार बदलतात का? जसं अगोदरच सांगितले मी की हे जे अनुवंशिक आजार आहे ते विविध प्रकारचे आहेत, तर त्याचे लक्षण पण बरेच प्रकारचे असतात. ते शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये त्याचा त्रास दिसून येऊ शकतो. तर अनुवंशिक आजारामध्ये मेंदूची वाढ व्यवस्थित न होणे किंवा कुठल्याही शरीरातला भाग व्यवस्थित तयार न होणे, म्हणजे एक बोट नसेल बाळाला जन्मताच, किंवा आपलं पायाचं थोडंसं व्यंग्य असणे, म्हणजे असं उभं असण्यापेक्षा तिरकं पाय असणे, किंवा पाठीवर सूज असणे. आणि हे फक्त मुलांमध्ये हे लक्षण, आपण मुलांबद्दल जास्त बोलतो, मुलांबद्दल हे काही मुलांमध्ये दिसून येणारे लक्षण असू शकतात. पण अजून जे मी आधी सांगितलं बिलो द आईसबर्ग जे आहे, ते जे जेनेटिक आजार असण्याची शक्यता आहे ते कुठले आहेत, म्हणजे जर एखादा घराण्यामध्ये किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये बरेच लोकांमध्ये एकसारखे आजाराचे लक्षणं जर असतील, ते सुद्धा अनुवंशिक आजार असू शकतात. म्हणजे घरचे 2-3 लोकांमध्ये फिट येणे, किंवा 2-3 मुलं असं आहे ज्यांची वाढ व्यवस्थित नाहीये किंवा ज्यांची बुद्धीचा विकास व्यवस्थित नाहीये, हे अनुवंशिक आजारांचे लक्षण असू शकतात. किंवा एखाद्या आईला गर्भधारण करायला जर त्रास होत असेल, किंवा गर्भधारण केल्यावर सारखं सारखं तिचं जर गर्भपात होत असेल, किंवा पोटातच मुलाची जर मृत्यू होत असेल, तर हे पण अनुवंशिक आजारांचे लक्षण असू शकतात. तर तुमच्या घरात किंवा शेजाऱ्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणालाही असं लक्षण जर आधी असतील किंवा दिसून येत असतील, तर त्यांना समुपदेशन घ्यायला स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवणं फार गरजेचं आहे. आपण जसं नेहमी म्हणतो मॅडम की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही आधीच जर काळजी घेतली तर काही वेळेला पुढचे धोके टाळता येतात. तर एक सामान्य नागरिकांनी किंवा ज्यांच्या घरात आहे अशी शक्यता, लक्षणं नसतील सुद्धा काहींच्या घरात, पण त्यांनी असे कुठले प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत किंवा प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत किंवा कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त काळ आपण या आजारांपासून दूर राहू शकू किंवा आपल्याला पर्यंत ते पोहोचू शकणार नाही? हे अनुवंशिक आजारांचं मी कारण आतापर्यंत जे सांगितलेलं आहे, पण बरेच वेळेला असं होतं की हे ज्ञात कारण आहेत, तर जे अज्ञात कारण आहेत किंवा आपल्याला बरेच वेळेला कारण काय हे समजून येत नाही. म्हणजे आईचं वय असते व्यवस्थित, सगळं व्यवस्थित असतं, तिची सोनोग्राफी सगळं व्यवस्थित असतात, तरीही मुलांमध्ये हे जेनेटिक आजार असं होऊ शकतात. तर एक कुठल्या गोष्टींमुळे हे टाळू शकते हे सांगणं खूप कठीण आहे, कारण ते आईवडिलांच्या वाहक स्थितीवर, फॅमिली हिस्ट्री म्हणजे परिवाराच्या जे अगोदरच्या पिढ्यांची हिस्ट्री असते, इतिहासावर हे अवलंबून असतं. तर आपल्या हातात कुठल्या गोष्टी आहेत, हे आपल्या हातात जे गोष्टी आहेत ते आहे म्हणजे नात्यात लग्न जेवढं होईल तेवढं टाळणं. आणि जर आपल्या घरात एखादा आजार जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे, तर त्या फॅमिलीमध्ये तर जरूर असं नात्यातलं लग्न टाळणं. जरीही झाले तर प्रीमॅरायटल आणि प्रीनेटल काउन्सिलिंग घेणे. अगदी खरं. आणि काही असे औषधं असतात ज्याला आपण म्हणतोय फॉलिक ऍसिडची गोळी. फॉलिक ऍसिडची गोळी जर गर्भधारण करायच्या आधीच घेतली जाते तर बरेच असे अनुवंशिक आजार ज्याला आपण न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणतोय ते आपण टाळू शकतो. फॉलिक ऍसिडची गोळी घेतली तर हे अनुवंशिक आजार असतो न्यूरल ट्यूब डिफेक्ट. न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे आपलं मेंदू, तर ते आपलं स्पायनल कॉर्ड म्हणजे जे आपलं मज्जातंतू जे शास्त्र असतं ते जे तयार होत असतात त्याच्यामध्ये काही दोष होऊ नये म्हणून गर्भधारण करायच्या आधी 1 महिन्याच्या आधीच जर आईनी फॉलिक ऍसिडची गोळी घेतली तर हे आजारांची प्रमाण खूप कमी होऊ शकतो. वाह वाह, हे किती महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे हे सगळं मला असं वाटतं की डॉक्टरांकडनं हे आपण जर माहिती घेत राहिलो, वेळोवेळी त्यांचं समुपदेशन, त्यांचा सल्ला घेतला, तर मला असं वाटतं की खूपशा गोष्टी या टाळण्यासारख्या असतात. हो बरोबर आहे. आणि जसं मी आधी सांगितलं थॅलेसिमिया हा खूप प्रमाणात दिसून येतो. तर आईनी जर गरोदर असताना थॅलेसिमियाची जर टेस्ट केली म्हणजे तिची रक्ताची तपासणी आपण करून जर आपल्याला कळलं की ती वाहक आहे
तर आपण बाळाची तपासणी करून ते बाळामध्ये जर हे थॅलेसेमिया असेल ते पण टाळू शकतो. म्हणजे आई गरोदर असताना तिच्या पोटाच्या अवतीभवती जे म्हणजे बाळाच्या अवतीभवती जे पाणी असतं त्याची तपासणी करून सुद्धा हे थॅलेसेमियाचा आजार मुलांमध्ये टाळणं शक्य आहे. तर आत्ता जे प्रयत्न चालू आहे त्याचा प्रयत्न आहे थॅलेसेमिया मुक्त भारत. तर थॅलेसेमिया मुक्त भारतच्या अंडर हाच सांगितलं जातं की सगळं जे आया गरोदर असतात किंवा ज्या मुली गरोदर राहू शकतात आफ्टर अटेनिंग देअर मेनार्की म्हणजे ज्यांना पिरियड सुरू झालेले असतात हे मुलींचे सगळ्यांचे थॅलेसेमियाची तपासणी करणे आणि ते असं जर मुलगी थॅलेसेमिया ट्रेट निघाली म्हणजे जर ती वाहक निघाली तर ज्या मुलावर तिचं लग्न होत असेल त्याची पण थॅलेसेमियाची तपासणी करून घेणे आणि जर तो वाहक नसेल तर ह्यांना नॉर्मल मुलं होऊ शकतात. पण जरी तो वाहक असेल तर हे दोघांच्या मुळे ते मुलांमध्ये थॅलेसेमियाचा आजार होणं शक्य आहे. तर हे अशा पद्धतीने काही पद्धतीने आजाराप्रमाणे आपण त्याची तपासणी करून टाळू शकतो. आपण अशीच माहिती या अनुवंशिक रोगांबद्दल घेतच राहणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय लहान मुलांमध्ये दिसून येणारे अनुवंशिक आजार यांच्याबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रगती कामत. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं की ही थॅलेसेमियाची टेस्ट ही ज्या लग्न झालेल्या स्त्री आहेत किंवा पिरियड सुरू झालेल्या ज्या मुली आहेत त्यांनी करणं हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण वेळीच त्याच्यातलं प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. पण मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त व्यसनं असतात किंवा काही चुकीचे आहार असतात, याचाही परिणाम अनुवंशिक आजारांवर होऊ शकतो का? आपल्या देशात एवढं बघितलं जात नाही, पण परदेशात असं अल्कोहोल जे घेतात त्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये त्याचे व्यसनामुळे हे लक्षणे दिसून येऊ शकतात. त्याला आपण म्हणतो फिटल अल्कोहोल सिंड्रोम. त्याच्यामध्ये लहान मुलांच्या हृदयावर ताण येऊ शकतो, हृदयविकार होऊ शकतं लहान मुलांमध्ये, असे बरेच आजार होऊ शकतात. आणि खाण्याचं आता अगोदर कसं आपण घरी जे अन्न शिजवलं जात होतं आपण तेच खात होतो, पण आता बरेच वेळेला आपण बाहेर खातो किंवा बाहेरचा पदार्थ घरात येतात. जसं आपले प्रिझर्वेटिव्ह असलेले जॅम्स, केचप्स, हे बरेच गोष्टी आपण बाहेरून आणतो. तर त्याच्यातलं कुठलं पदार्थ असं म्हणजे दूषित किंवा कुठलं घातक ठरतं हे अजून नक्की त्याचं माहिती नाहीये. पण ह्यामुळे पण अनुवंशिक आजार होण्याची शक्यता किंवा मुलांमध्ये व्यंग्य होण्याची शक्यता असते. व्यसन ही आई वडिलांनी करणं हे तर धोक्याचं आहेच आहे, पण त्याबरोबर त्यांचा आहार हाही खरं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक इथे येणारे प्रत्येक डॉक्टर हेच सांगतात आरोग्य संपदामध्ये की आहार हा योग्य ठेवा, संतुलित ठेवा, बाहेरचं खाणं कमी करा. ते प्रत्येक आजारासाठी मला असं वाटतं कॉमन आहे. बरोबर. तुम्ही आता आम्हाला या आजाराची लक्षणं सांगितलीत किंवा कोणकोणत्या तपासण्या केल्या की हे आजार साधारण लक्षात येतात, डॉक्टर कसं डायग्नोज करतात हे सांगितलं. पण आता एक सामान्यांच्या मनात एक प्रश्न येतो की मग हा आजार एकदा कळला की बाबा आपल्याला अनुवंशिक आजार आहे, तर तो पूर्णपणे बरा करणं शक्य असतं का केवळ आयुष्यभर त्याला आपण कंट्रोलमध्ये म्हणजे नियंत्रणातच ठेवू शकतो? काही अनुवंशिक आजारांना ट्रीटमेंट आहे, म्हणजे त्याला निदान आहे किंवा उपचार आहे. तर हे जे उपचार आहे हे बरेच प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये एक आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन जे आपण म्हणतोय. जसं तुम्ही ऐकलं असेल किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट होतो, तसं बोन मॅरो म्हणजे हाडातलं रक्त ट्रान्सप्लांट करणं, त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एक उपचार आहे. किंवा काही आजार आहे त्याला एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, म्हणजे आपल्या शरीरात जे आपण खातो ते पचन करायला काय एन्झाईम हे लागतात. जर त्याची कमतरता असेल तर हे पचलं जात नाही आणि हे आपल्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये साठवले जातात, जसं मेंदूमध्ये किंवा आपल्या पानतडीमध्ये किंवा लिव्हरमध्ये. तर हे पचन करण्यासाठी आपण बाहेरून जे आहे ते एन्झाईम आपण पेशंटला किंवा रुग्णांना देऊ शकतो. ते आहे दुसरा प्रकार. आणि तिसरं जे नवीन येत आहे ते आहे जीन थेरपी. जीन थेरपी तर हे प्रत्येक रुग्णाला हे आपण ट्रीटमेंट म्हणजे उपचार देऊ शकतो का नाही, का हा तो योग्य रुग्ण आहे का हे ट्रीटमेंट घेण्यासाठी, ह्याला ह्याचा किती फायदा होईल हे आपल्याला सांगणं खूप कठीण असतो. आणि हे जे ट्रीटमेंट असतात ते खूप खर्चिक असतात. बरोबर. तर प्रत्येक पेशंट हे ट्रीटमेंट अफोर्ड करू शकतो का नाही
हे पण ठरवणं खूप कठीण असतं. बरोबर. म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो ह्या ट्रीटमेंटसाठी किंवा आजारासाठी, ते खूप पुढच्या स्टेजला किंवा नंतरच्या स्टेजला येत असतो. तर बरेच वेळेला हे आजारांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि सपोर्टिव्ह केअर हे देऊ शकतो. सपोर्टिव्ह केअर म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये समावेश होतो, ते आहे फिजिओथेरपी देणं आणि मुलांना स्पेशल स्कूल्समध्ये ठेवणं. म्हणजे इतर मुलांच्या पेक्षा वेगळे जे शाळा असतात जिथं ह्यांना स्पेशल केअर देऊन शिकवलं जातं, स्पेशल स्कूल्स. सपोर्ट ग्रुप म्हणजे काय असतात, जर आपल्याकडे थॅलेसिमियाचे मुलं आहेत तर त्यांचे आई वडील एकत्र येतात आणि एकमेकांच्या मुलांना ते कसं सांभाळतात किंवा त्यांना काही अडचण येते ते एकमेकांचे आपण सांगण्यापेक्षा जर ज्यांच्या मुलांना ते त्रास आहे जर ते आई वडील एकमेकांशी चर्चा केलं तर त्यांना त्याचं जास्त निदान किंवा पर्याय त्याच्यावर मिळू शकतो. सपोर्ट ग्रुप्स आहेत. किंवा ह्या मुलांना जे आहे आपण ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे जेवढं त्यांना त्रास आहे त्याच्यामध्येच ते किती आपलं स्वतःला सांभाळू शकतात. बरोबर. जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत आई वडील त्यांना सांभाळू शकतात. जर मूल मोठं झालं किंवा त्याला कुठं काम करायचं असेल तर त्याच्या जे डिसेबिलिटी किंवा त्रास आहे ते असून सुद्धा ते कितपत आपल्या डिसेबिलिटीच्या काय म्हणतात मात करून काम करू शकतो, हे ऑक्युपेशनल थेरपीमध्ये आपण शिकवतो. वा वा वा. म्हणजे एकंदरीतच त्यांना त्यांचं दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी हे सपोर्ट ग्रुप किंवा ही जी थेरपी आहे हे मदत करतात. पण म्हणजे ह्या सर्वांसाठी सुद्धा एक समाजाचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, योगदान या सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही डॉक्टर म्हणून तर सांगणारच, पालक म्हणूनही हे सगळे करतील, पण हे एकत्र येणं, एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवून देवाणघेवाण करणं हे त्या सपोर्ट सिस्टीमचं फार महत्त्वाचं काम आहे. पण तो प्रश्न की मग याला कायमस्वरूपी आपण नियंत्रणातच ठेवायचं का? नियंत्रणातच ठेवायला लागते. म्हणजे ते आजार किती आहे, कितपत आहे ते पेशंटमध्ये किंवा मुलांमध्ये त्याच्यावर हे अवलंबून असतं. काही मुलांमध्ये हे एन्झाईमची कमतरता 5% असू शकते किंवा काही मुलांमध्ये 50%ची कमतरता असू शकते. म्हणजे ज्यांना जास्त कमतरता आहे त्यांच्यामध्ये हे लक्षणं आणि त्रास हे खूप जास्त असू शकतात. किंवा ज्यांना टक्केवारी कमी असते त्या मुलांमध्ये ह्याचे लक्षणं कमी असतात. तर प्रत्येक आजाराचा प्रकार वेगळा असल्यामुळे त्याचं ट्रीटमेंट वेगळं असल्यामुळे त्यांना नियंत्रण ठेवणं पण त्या आजारावर अवलंबून असतं. जसं आता तुम्ही उल्लेख केलात की हे सगळे उपचार घेणं, जसे थेरपी आहे किंवा आणखी काही रक्त चढवणं, हे सगळा उपचार आहे, हे फार खर्चिक आहेत. प्रत्येक वेळेला आई वडिलांना हे परवडतील असं नाही, आर्थिकदृष्ट्या ते तितके सक्षम असतील असं नाही. पण मग अशा वेळेला हे खर्चिक उपचार त्या मुलाला, लहान मुलाला देण्यासाठी शासनाने काही योजना आखलेल्या आहेत का, किंवा शासनातर्फे असे काही मदतीचा हात असू शकतो का? तर मी सध्या ससून सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत आहे. तर आमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स इन महाराष्ट्र, इन अमंगस्ट ऑल द गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, आपलं जे बालरोग चिकित्साशास्त्र विभाग आहे बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हा एक पहिलं असं शासकीय महाविद्यालय आहे जिथं आपण जेनेटिक्स म्हणजे ज्या मुलांना हे अनुवंशिक आजार आहे ह्याची एक सेपरेट ओपीडी म्हणजे याची स्वतंत्र एक ओपीडी सुरू केलेली आहे. तर ही ओपीडी आपल्याकडे 2024 ऑक्टोबर पासून चालू आहे. तर आतापर्यंत जवळजवळ आम्ही 100 मुलांना तपासलेले आहे ज्यांना अनुवंशिक आजाराचे लक्षण दिसून आलेले आहेत. तर ही जी ओपीडी असते ती दर सोमवारी 9 ते 1 वाजेपर्यंत चालू असते. दर सोमवारी 9 ते 1 वाजेपर्यंत. तर ज्यांना आत्ता आपण सगळं चर्चा केलेले कुठलंही लक्षणं किंवा आईवडिलांना वाटलं की त्यांचं बाळ इतर मुलांपेक्षा थोडंसं काही वेगळं आहे तर ते त्यांच्या मुलांना आमच्याकडे तपासायला घेऊन येऊ शकतात. तर आपल्याकडे जे ओपीडीची तपासणी आहे ती निशुल्क किंवा कमी खर्चामध्ये होत असते. आणि जर मुलांना आपल्याला पुढची काही तपासण्या करायच्या असतील तर आपण हे तपासण्या कमी खर्चामध्ये किंवा निशुल्क पद्धतीने पण करून घेत असतो. हे तपासण्या आपण जीन हेल्थ लॅब म्हणून आहे जे आपलं MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या अंडर आहे. तर इथं आपण काय तपासण्या पाठवतो ते निशुल्क असतात.
इथं आपण जे गरोदर माता आहे तिची पण तपासणी, म्हणजे तिच्या नाळेतली तपासणी, रक्ताची तपासणी किंवा पाण्याची तपासणी हे सुद्धा ह्या लॅबमध्ये आपण करू शकतो. पण काही जे तपासण्या जे इथं होत नाहीये किंवा जे जास्त खर्चिक तपासण्या असतात ते आपण बाहेरून किंवा दुसऱ्या लॅबमध्ये करून घेत असतो. आणि आपले जे सोशल वर्कर आहे, म्हणजे समाजसेवा अधीक्षक जे आहे, ते आपल्याला ह्याच्यासाठी मदत करतात आणि आपण तपासण्या करून घेऊ शकतो. आणि ह्या मुलांसाठी आपल्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे जर योग्य असेल तर जर तो ते बाळाचा आजार ते गॅझेटमध्ये म्हणजे सरकारच्या नियमांमध्ये बसत असेल तर यांच्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेटची सोय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध, जेणेकरून त्यांना पुढे फायदा होऊ शकतो. अगदी महत्त्वाची माहिती आपण ऐकतोय की जरी हे अनुवंशिक आजारांच्या तपासण्या किंवा त्याचे उपचार खर्चिक वाटत असले तरी शासनाचा हा जो विभाग आहे त्याच्यातर्फे बऱ्याचशा तपासण्या या निशुल्क पद्धतीने आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्याचा फायदा जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना नक्कीच होऊ शकतो. आपण याही पुढे माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर प्रगती कामत यांच्याशी. लहान मुलांमध्ये जे अनुवंशिक आजार असतात त्याला आपल्याला तपासण्यांसाठी किंवा त्याच्या उपचारांसाठी काही आर्थिक मदत आणि ती कशी मिळू शकते या संदर्भात तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये सोमवारी 9 ते 1 ही तुमची ओपीडी असते या संदर्भातल्या आजारांसाठी. पण उपचारांसाठी काही जी मदत होते किंवा तपासण्यांसाठी त्यासाठी सुद्धा शासन मदत करत असतं. यामध्ये आणखी काही आपण ॲड करू शकता का? आपल्याकडे जे थॅलेसिमियाचे रुग्ण आहेत त्यांना उपचार फ्रीमध्ये असतो, म्हणजे ते त्यांना एकदम निशुल्क उपचार आहे. पण त्याच्यासाठी त्यांना थॅलेसिमियाचं एक कार्ड असतो, जसा आपला आयडेंटिटी कार्ड असतो तसं प्रत्येक थॅलेसिमियाच्या रुग्णाला एक थॅलेसिमिया कार्ड म्हणून असतो. तर हा रुग्ण कुठेही गेलं त्याला तर ह्याला उपचार म्हणजे रक्त जे चढवतो आपण थॅलेसिमियाचं ट्रीटमेंट म्हणून ते फ्रीमध्ये म्हणजे निशुल्क पद्धतीने हे मिळतं. आणि थॅलेसिमियाचा आजार हे सुद्धा हे योजनेत बसवलेलं आहे, ते आहे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा बसलेलं आहे. तर ह्याच्या अंतर्गत पेशंटला रक्त चढवणं ह्याच्या व्यतिरिक्त जे रक्त चढवण्यामुळे जे लोहाची प्रमाण शरीरात जास्त होते त्याच्यासाठी कमी करण्यासाठी जे गोळ्या असतात हे सुद्धा निशुल्क पेशंटला आपल्याकडे मिळतात. आणि ह्या मुलांना काही वेगळे प्रकारचे लसीकरण आपल्याला देऊ शकतात ज्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढत असते. तर हे सुद्धा लसीकरण त्यांना निशुल्क पद्धतीने आपल्याकडे मिळतात. तर हे सगळं थॅलेसिमियाच्या मुलांसाठी आपल्याकडे योजनेमार्फत जे उपचार उपलब्ध आहे. अजून सांगायचं म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारचं सुद्धा एक स्कीम आहे. ते एक पोर्टल किंवा वेबसाईट आहे ज्याला आपण म्हणतो नॅशनल पोर्टल फॉर रेअर डिसीजेस. तर NPRD म्हणून एक साईट आहे. ह्या साईटवर जे मुलांना अनुवंशिक आजार असतात, बरेच असे अनुवंशिक आजारांसाठी आर्थिक मदत, मोठी आर्थिक रकमेची मदतीची जवळजवळ 50 लाख पर पेशंट ह्याची आर्थिक मदत असं मिळू शकते. पण त्याच्यासाठी भारतातले 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं सरकारने ठरवलेले आहेत. त्याच्यात महाराष्ट्रातलं KM हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते नोंदवलेलं आहे, जिथून आपण पेशंटला जर KM मध्ये रजिस्टर केलं तिथून पुढे तो पेशंट त्या पोर्टलवर जाऊन मग त्याला ह्याच्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते. आणि मला असं वाटतं त्या रुग्णासाठी त्याच्या पालकांसाठी हा मोठा दिलासा आहे की तुम्ही मगाशी जसं ते डिसेबल सर्टिफिकेट सांगितलं की ते त्याला मिळाल्यावर त्याचा फायदा होऊ शकतो किंवा थॅलेसेमिया कार्ड दिलं त्याचा फायदा त्याला होऊ शकतो. आणि ही आर्थिक मदत अशी जर 12 विविध ठिकाणी मिळत असेल भारतातल्या तर खरोखर त्या रुग्णासाठी हा दिलासा आहे असं मला वाटतं की आधीच एकतर ते आजाराने ग्रासलेले असणार, त्यांनी त्यांचं त्रस्त असणार आणि त्यात परत उपचाराचा खर्च हे आणखी त्यांच्यावर ओझं येतं.
तर ते प्रयत्न शासनाचा किती स्तुत्य आहे की तो कमी कसा व्हावा भार यासाठी. बरेच असे NGO आहेत जे पुढे येत आहेत, म्हणजे जे आपले सरकारी रुग्णालयामध्ये मुलं येतात ज्यांना आर्थिक ते मदत करू शकतात, असे बरेच फाउंडेशन आहेत जे आपल्या मुलाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन जे म्हणतो थॅलेसेमियासाठी त्याच्यासाठी पण मदत करत आहेत. तर त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटी थ्रू सुद्धा ते आपल्याला हे जेनेटिक OPDसाठी किंवा त्यांच्या उपचारासाठी किंवा तपासण्यांसाठी ही खूप मोठी मदत करत आहेत. डॉक्टर, आता गेली जवळपास 12 ते 15 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय आणि आज आपण या अनुवंशिक लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या अनुवंशिक आजारांबद्दल खूप बोलतोय, तर किंवा तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला देताय, मार्गदर्शन करताय. तर जेव्हा तुम्ही हे पेशंट्स बघता, तुमच्याकडे आलेले कमी वयाचे असतात, तर त्यांच्यापैकी एखादा अविस्मरणीय अनुभव जो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या निमित्ताने सांगू शकता का काही? असं एक थॅलेसेमियाचं रुग्ण मला आठवते. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी खूप कष्ट केलेत. म्हणजे ते मोठा मुलाला त्यांचा तो आता 12 वर्षाचा आहे, तर तो 10 वर्षाचं होतं तेव्हा त्याच्या आईवडिलांनी असं ठाम ठरवलं की माझ्या मुलाचं आम्हाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे करायचंच आहे. तर त्याचा जो भाऊ होता, लहान भाऊ होता, त्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान होतं, तर त्याचं बोन मॅरो ह्या मुलांमध्ये ट्रान्सप्लांट करून त्यांनी 2 वर्षाखाली त्याची ट्रीटमेंट केली होती. आणि फक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट नाही, त्याच्यानंतर पण त्याला बरेच प्रॉब्लेम्स किंवा अडथळे आलेत, ते पण त्यांनी पार पाडलं. आणि आता तो मुलगा 12 वर्षाचा झाले, आता त्याला कुठल्याही औषधं नाही आहेत आणि तो नॉर्मल एका मुलासारखं आयुष्य जगत आहे. म्हणजे त्याला रक्त अजिबात लागत नाही आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यावर. तर हा एक मोठा मला वाटतोय की जे थॅलेसेमियाचा आजारपासून तो एकदम फ्री झालेला आहे असं आपण म्हणू शकतोय. वा वा, म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की यातनं पूर्णपणे बाहेर येणं पण शक्य आहे काही कंडिशन्समध्ये. तर तुम्हाला किती हे सगळे असे रुग्ण बघितल्यावर एक समाधान, एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की आनंद, आणि तो पूर्णपणे आता 12 वर्षाचा झाल्यावर मुक्त झाला या थॅलेसेमियातनं, नक्कीच हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आपण गेल्या बराच वेळ या लक्षणांवर किंवा या उपचारांवर किंवा शासनाच्या विविध योजना असतील त्याबद्दल चर्चा करतोय. एक डॉक्टर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेला केवळ रुग्णावर उपचार करत नाहीत, तर त्याचं एका अर्थी समुपदेशन सुद्धा करत असता. तर तुम्हाला एक डॉक्टर म्हणून आपला जो प्रेक्षक आहे, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, भारतात आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे, सुशिक्षित अशिक्षित, त्या संपूर्ण प्रेक्षकांना तुम्ही या निमित्तानं काय संदेश देऊ इच्छिता? असं म्हटलं जाते की जेनेटिक आजार जे आहे, सो द ट्रीटमेंट फॉर जेनेटिक डिसऑर्डर इज प्रिव्हेन्शन, म्हणजे प्रतिबंधन हेच त्याच्यावर उपचार आहे. तर जास्त करून आपण जर नात्यात लग्न टाळता येईल तर ते टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला गर्भधारण करायच्या आधी प्रीनेटल काउन्सिलिंग किंवा समुपदेशन आपण जेनेटिसिस्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडनं आपण घेतलं तर हे आजारांचे लक्षण किंवा ह्याचं निदान आपण अचूक आणि लवकर करू शकतो. आणि जर हे व्यंग्य किंवा हे जे आजार मुलांमध्ये जर दिसून आले तर त्याच्यावर आपण निदान किंवा उपचार हे करू शकतो. आणि हे जे अनुवंशिक आजार आहे हे संसर्गजन्य नाही आहे, म्हणजे हे एकमेकांपासून दुसऱ्यांना होत नसतं, म्हणजे पसरत नाही. जसं आपलं TBचा आजार असतो किंवा कोरोनाचा आजार होतं तसं प्रकारचे नाही आहेत. तर असे जी चुकीची माहिती आहे हे मनात ठेवू नका. आणि जे अनुवंशिक आजार आहे ह्याच्यासाठी फक्त आईला दोषी असं ठेवू नका. हे कोणालाही होऊ शकतं आणि आई वडिलांना दोघांमध्ये जर त्रास असेल तर होऊ शकतं. आणि जर आपण अगोदर चर्चा केलेले कुठल्याही लक्षणं तुमच्या परिवारामध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा तुम्हाला असं कळण्यात आलं की अगोदरच्या पिढ्यांमध्ये असेल तरी नक्की त्याच्यासाठी समुपदेशन किंवा चाचण्या करून घ्या हे मी सांगू इच्छित आहे. प्रेक्षक हो, मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्या आईवडिलांकडनं किंवा आधीच्या पिढ्यांकडनं आपल्याला खूप चांगले गुण येत असतात, संस्कार येत असतात किंवा चांगले आपल्याला त्यांच्याकडनं अनेक शरीरात रंग रूप ह्या गोष्टीसुद्धा येत असतात. पण त्याचप्रमाणे हे अनुवंशिक आजारसुद्धा एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. पण महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या या चर्चेतनं आपल्याला मिळालेला एक सकारात्मक मुद्दा हा महत्त्वाचा आहे की या अनुवंशिक आजारांना जर आपण वेळीच त्यांची दखल घेतली तर त्यांवर उपचार करणं हे सहज शक्य आहे.
फक्त एकच महत्त्वाचं आपल्यासारख्या सामान्यांनी लक्षात ठेवणं की त्याचा कुठेही बाऊ न करता समाजामध्ये त्याला कुठेतरी कमी आहे, त्या मुलात काहीतरी कमी आहे, त्याच्या आईवडिलांमध्ये काही दोष आहे असं न मानता आपण त्याचा स्वीकार करणं, त्याचा ॲक्सेप्ट करणं त्याला, हे महत्त्वाचं आहे. कारण पालक हे त्याच्यावर जितकं काम करतात तितकंच समाजाचाही हातभार या अनुवंशिक आजारांमधनं त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी लागणं हे गरजेचं आहे. इतकं जरी आपण मनाशी खुणगाठ बांधली तरी आजच्या या आरोग्य संपदा कार्यक्रमाचं ते फलित असेल असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आलात आणि लहान मुलांमधले अनुवंशिक आजार याबद्दल अत्यंत शास्त्रीय माहिती साध्या सोप्या शब्दात दिलीत, काही योजनांची माहिती दिलीत, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीनं आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.